आणि याविषयीच आपण प्रभूच्या पवित्र वचनामधून ऐकणार आहोत. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात हे प्रभू आम्ही तुझ्या चरणाशी येतो, तुला उंचवितो, तुला धन्यवाद देतो. आज या सायंकाळच्या समयी तुझ्या वचनांवरती मनन करीत असताना आमच्या हृदयाचा, आमच्या अंतःकरणाचा ताबा घे. तू जिवंत आहेस आणि प्रभू दिनी प्रतिदिनी तू आमचा भार वाहणारा परमेश्वर आहेस, तुला आम्ही धन्यवाद देतो. आज या सायंकाळी तुझ्या वचनांवरती मनन करीत असताना आमच्या अंतःकरणाचा ताबा घे आणि प्रभू परमेश्वरा, स्वर्गातून येणारी तुझी पवित्र वाणी आज नव्याने आमच्या कानी पडू दे. आमचा विश्वास आहे, ओठ माझे जरी असले तरी प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आमच्या अंतःकरणाची भेट घे आणि आमच्याशी बोल. येथून पुढचा सगळा वेळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. तुझा गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन. आमेन. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आजचा दिवस संपूर्ण विश्वामध्ये लेंथ समयाचा, अर्थात 40 दिवस जे उपवास केले जातात त्या 40 दिवसातला पहिला दिवस म्हणजे बुधवार, ज्या बुधवारला राखेचा बुधवार म्हणून संबोधलं जातं. वास्तविक पाहता लेंथ समयाची कशी सुरुवात झाली याच्याकडे आपण लक्ष देऊया. बरेचसे वादाचे मुद्दे असतील, बऱ्याचशा गोष्टी असतील, परंतु सरते शेवटी काही त्यात तथ्य आहे का? आणि आजही आपण या लेंथ पिरियड मध्ये प्रार्थना करणं, उपास करणं गरजेचं आहे का? अशा अनेक आपल्या प्रश्नांची नक्कीच देवबाप आज आपल्याला उत्तरं देणार आहे. म्हणून आपलं पूर्ण लक्ष प्रभूच्या वचनाकडे केंद्रित असू द्या. आज देवाच्या प्रिय लोकांनो, या लेंथ समयची जी सुरुवात कशी झाली याबद्दलचा थोडक्यात इतिहास आपण पाहणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी म्हणजे 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये लेंथ समय पाळण्यास सुरुवात झाली होती आणि त्या काळामध्ये साधारणतः 6 आठवडे सलग उपास प्रार्थना नियोजित केली जात होती आणि त्या काळामध्ये 6 आठवडे कंटिन्यू उपास प्रार्थना करून ते दिवस वेगळे केले जायचे. पण 6 आठवड्याचे दिवस होतात 42, 2 दिवस वाढतात आणि मग कालांतराने त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले, रविवार वगळण्यात आले. आता रविवार जरी वगळले तरी 36 दिवस राहतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की 7व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन जो 7वं शतक होतं त्याच्यामध्ये 40 दिवसांना लेंथ समयाला सुरुवात झाली आणि विशेष करून लोक या 40 दिवसामध्ये ह्या गोष्टीचं स्मरण करू लागले. येशू ख्रिस्ताने जे 40 दिवस उपास केले होते आणि त्या 40 दिवसांमध्ये त्याने जे देवाबरोबर तो त्याने वेळ घालवला होता त्याच्या स्मरणार्थ किंवा त्याच्या आठवणींमध्ये लोकांनी या प्रकारे 40 दिवस उपास प्रार्थनेला सुरुवात केली आणि मग ही एक परंपरा सुरू झाली. वास्तविक पाहता लेंथ समय जो म्हणतो आपण, हा लेंथ जो शब्द आहे हा एक मिडल इंग्लिश शब्द आहे आणि हा शब्द मूळ भाषांतरामध्ये त्याला स्प्रिंग टाइम म्हटलेला आहे. मूळ भाषांतरात त्याला स्प्रिंग टाइम म्हटलेला आहे. लेटेन असा एक शब्द आहे, त्याचा अर्थ जर आपण पाहिलं तर त्याला स्प्रिंग टाइम म्हणजे वसंत ऋतू म्हटलेला आहे. लेंथ पिरियड म्हणजे मूळ अर्थ वसंत ऋतू आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. बरं, तर या वसंत ऋतूमध्ये त्या ठिकाणी 40 दिवस प्रार्थनेला सुरुवात झाली. इथपर्यंत आपल्याला कळालंय. तर राखेचा बुधवार म्हणण्याचं कारण काय? राखेचा बुधवार, तर आपले जे कॅथलिक बांधव आहेत त्यांच्या प्रारंभीच्या काळामध्ये राखेचा बुधवार त्यांनी साजरा करायला सुरुवात केली. राखेचा बुधवार म्हणजे त्याच्यात राख आली आणि बुधवारचा दिवस, तर हा तो पहिला दिवस बुधवार पासून लेंथ समय सुरू होतो. राखेचा बुधवार, राख ही कुठून आली याच्याकडे लक्ष केंद्रित करूया. जर आज राखेचा बुधवार आहे तर मागच्या वर्षी जो झावळ्यांचा रविवार होता, गेल्या वर्षी 2023चा झावळ्यांचा रविवार होता, त्या झावळ्यांच्या रविवारी सगळ्यांनी झावळ्या आणल्या, होसांना गाऊन प्रभूचं स्वागत केलं. तो क्षण चर्चमध्ये सेलिब्रेट केला जातो. मग ते चर्च सुटल्याच्या नंतर काही झावळ्या, मुख्य जे पाळक असतील,
जे फादर असतील, जे मुख्य देवाचे सेवक असतील, ते त्यातल्या काही झावळ्या काढून ठेवतील आणि त्या वर्षभर जपून ठेवल्या जातील. मग काय, हिरव्यागार असणाऱ्या झावळ्या नंतर वाळून जाणार आणि वाळून गेलेल्या झावळ्या या आजच्या दिवशी जाळून त्याची राख तयार केली जाते आणि ती राख लोकांच्या मस्तकावरती लावून वधस्तंभाची खून केली जाते. अशा प्रकारे राखेच्या बुधवारची सुरुवात झाली. आता ह्या अनेक गोष्टी आपण पाहत आहोत. लेन समयामध्ये मी आधीच तुम्हाला सांगितलं की लूक याचा 4था अध्याय 1 ते 3 वचनं किंवा मत्तय 4था अध्याय 1 ते 11 वचनं. तर या शास्त्र भागामध्ये येशू ख्रिस्ताची अरण्यातील परीक्षा, त्याचे 40 दिवस उपवास, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नमूद केल्यात. आणि मग असा एक कालखंड आपण पाहतो की ज्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी बदलत गेल्या. लोकांनी राखेच्या बुधवारला, लेन समयाला रूढी परंपरांमध्ये बदलून टाकलं. लक्ष देऊन ऐका आणि विचार करा या माझ्या बोलण्यावरती जे परमेश्वर आपल्याला सांगत आहे. राखेचा बुधवार, लेन समय, रूढी परंपरा. आता नुकताच डिसेंबरमध्ये आपण नाताळ साजरा केला. आता हा लेन समय चालू झाला. आजपासून कितीतरी लोक दाढी वाढवायला सुरुवात करतात. घरामधलं नॉनव्हेज खाणं बंद करतात. 40 दिवस दुःखात आणि यातनेत आहेत असं ते वागतील आणि हे 40 दिवस कुठल्याही प्रकारचा आनंद करणार नाही. एवढंच काय, कितीतरी लोक टीव्ही बंद ठेवतात. 40 दिवसामध्ये कितीतरी लोक एक त्याग केल्यासारखं जीवन जगतात. 40 दिवसांमध्ये आपल्याकडं अशी पद्धत आहे, लग्न जमवत नाहीत. मुलगी बघायला जायचंय, राखेचा बुधवार आहे, त्याच्या आतमध्ये बघा 40 दिवसाला सुरुवात होते, त्याच्या आतच स्थळ पाहणं, लग्न जमवणं, इतर गोष्टी केल्या जातात. या 40 दिवसात लोक सगळी दुःखाची गाणी गातील, कारण की येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी अरण्यामध्ये आहे. आता हे मी बोलतोय ते फक्त समजून घ्या आधी, नंतर त्याच्यावरती आपण विश्लेषण ऐकूया किंवा काय काय घडतंय ते पहा आपल्या आजूबाजूला. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की घरात जे येशू ख्रिस्ताचे किंवा संतांचे, बायबल मधल्या संतांचे फोटोज घरात लावले जातात, अशी पद्धत आहे काही लोकांमध्ये. तर त्या ठिकाणी त्या फोटोजला काळ्या कपड्याने आच्छादून ठेवतात, कारण हे दुःखाचे दिवस आहेत. बऱ्याचशा मंडळांमध्ये, बिलिव्हर चर्चेसमध्ये पण काही ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. क्रॉसला आच्छादून ठेवणं, काळ्या कपड्याने फोटो झाकून ठेवणं किंवा पूर्ण हे 40 दिवस एकदम साधं सिंपल लाईफ जगायचं. त्याच्यानंतर दुःखाचेच संदेश असणार, सगळे दुःखाचेच गीतं असणार, रडतच प्रार्थना असणार 40 दिवस. त्याच्यानंतर 40 दिवस उपवास धरतात आणि मग काही लोकांच्या उपवासाला बटाटा चालतो म्हणे, मी असं ऐकलंय. काहींना साबुदाणे चालतात आणि बरेच काय काय गोष्टी चालतात. वेगवेगळ्या प्रकारचे उपवास आहेत. काही लोक चिप्स खातात, काही लोक फ्रुट्स खातात आणि उपवास आहे. आणि मला असं निदर्शनात आलंय की लोक एरवी जेवढं जेवतात त्याच्यापेक्षा जास्त उपवासाच्या दिवशी खातात, असं पाहायला मिळालंय. आणि ना, दिवसभर उपास आहे हे सांगून मध्ये मध्ये रवण चालू असतं काही ना काही आणि संध्याकाळी जेवणावरती ताव मारला जातो. ठीक आहे, एक काही लोकांची रीत आहे, पण समजून घ्या. आता तुम्ही विचार करायला पाहिजे प्रत्येकाने. काही लोक 40 दिवस दारू सोडून देतात, परंतु ईस्टर संडे, आता आवर्जून ईस्टर शब्द वापरतोय, ईस्टर संडेला तो सगळा 40 दिवसांचा राग त्या बाटलीवरती काढला जातो. अशा प्रकारे ख्रिस्ती लोक चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत. ख्रिस्ती लोक अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. वास्तविक पाहता राखेचा बुधवार बायबलमध्ये त्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. येशू ख्रिस्ताने किंवा कुठल्याही संताने किंवा बायबलमध्ये उत्पत्ती ते प्रकटीकरण असं कुठेही म्हटलं नाही की तुम्ही 40 दिवस उपवास करा. या प्रकारे जर तुम्ही अभ्यास कराल तर येशूने 40 दिवस उपवास केल्याबरोबर त्याला क्रुसावर दिलं, हे साफ चुकीचं आहे. याला बायबल कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करत नाही. हे माणसांनी बनवलेले नियम, माणसांनी तयार केलेल्या रूढी आणि माणसांनी तयार केलेल्या परंपरा आहेत. बरं, आता सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडला असेल, पाळक साहेब,
जर तुम्ही पास्टर साहेब एवढा आम्हाला सांगताय, तर मग ह्या लेंथ पिरियड मध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी संदेश द्यायला जाता, प्रार्थना करायला जाता, तुम्ही लेंथ पिरियडला मानत नाही किंवा ते सशास्त्र नाही असं बोलून तुम्ही लेंथ पिरियड पाळता असं तुम्ही मला म्हणाल. कारण की आपल्यामध्ये बरेच डिटेक्टिव्ह आहेत, अभ्यास करणारे लोक आहेत, आहे की नाही? तर ह्याच्यावरती मी एवढंच म्हणेल की लेंथ पिरियड सैतानाचा गौरव करण्यासाठी नाही, परात्पर देवाच्या गौरवासाठी आहे. पहिली गोष्ट समजून घ्या. भले आता त्याच्यामध्ये ते राख लावणं आपल्याला पटत नाही, आपण लावणार नाही. ठीक आहे? किंवा इतर काही गोष्टी खाण्यातले पथ्य म्हणा किंवा काही लोकांना औषधं चालू असतील आणि त्यांना उपवास धरू शकत नाही. मग ते पापी आहेत का? मुळीच नाही. तुम्हाला झेपेल तर करा, नाहीतर करू नका. उपवास करणं कोणावरती जबरदस्ती नाही. तुम्ही उपवास केला तर तुम्ही देवाचे लेकरं आहेत का? मुळीच नाही. तुम्ही उपवास करा किंवा तुम्ही उपवास करू नका. परंतु तरी सुद्धा देवाची दया तुमच्यावरती आहे हे लक्षात ठेवा. मग उपवास का करावेत? कुणी करावेत? देवाच्या प्रिय लोकांना तुम्हाला अंतःकरणातून प्रेरणा मिळते. तुम्हाला कळतं की मी करू शकणार आहे. नक्की करा आणि हे 40 दिवस देवाच्या अजून जवळ यायला तुम्ही तयार व्हा. मी तर म्हणतो जर या 40 दिवसात येशू ख्रिस्त आला, रॅप्चरचं प्रमाण वाढेल. रॅप्चर होणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढेल. का? कारण सगळे धार्मिक आहेत. दारुड्याने पण दारू सोडली, अनेक लोकांनी पाप सोडलंय, व्याभिचार सोडलाय, नको त्या गोष्टी त्या टाकून दिल्यात, सगळे प्रार्थनेच्या मागे लागतात. मग आता हा पिरियड इतका धार्मिकतेचा आहे. मग ह्या पिरियडमध्ये लोक स्वतःहून देवाकडे आलेत, मग आपण का संधी सोडायची? आपल्या देवाचं गौरव होतं. मग त्या वेळेमध्ये नक्कीच आम्ही चर्चमध्ये भक्ती घ्यायला पाहिजे. लेंथ पिरियडमध्ये सभा आयोजित केल्या पाहिजेत. लेंथ पिरियडमध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत गॉस्पल घेऊन जाण्याची देवबापाने आपल्याला संधी दिली. मग ती का वाया घालवायची? ह्या उद्दिष्टाने आपण ह्या पिरियडचा, ह्या वेळेचा वापर देवाच्या गौरवासाठी नक्कीच केला पाहिजे. परंतु हे करीत असताना ज्या जुनाट संकल्पना आहेत त्याच्यातून आपण आज बाहेर येऊया. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जुनाट संकल्पना म्हणजे काय? जुनाट संकल्पना म्हणजे 40 दिवसात आम्ही लग्न जमवायला जात नाही. 40 दिवसात आम्ही शुभ कार्य करत नाही. 40 दिवसात आम्ही घर घेणार नाही. अरे, पण जर ह्या 40 दिवसातच तुला ते घर मिळतंय आणि तोपर्यंत अपॉर्च्युनिटी निघून गेली तर ह्या आपल्या सगळे जे समज आहेत की 40 दिवसात कुठलंही चांगलं काम करायचं नाही, आनंदाची गोष्ट करायची नाही. मला एकच प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. काय तुमचा येशू ख्रिस्त आज अरण्यामध्ये बसलेला आहे का उपवास करत? की तो पित्याच्या उजवीकडे बसलाय? तुम्हाला जर खात्री आहे पित्याच्या उजवीकडे बसलाय, तर तुम्ही प्रभूमध्ये नेहमी आनंद केला पाहिजे. पौल म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, आनंद करा. देवाच्या लोकांनो, आम्ही आनंदी जीवन जगावं ही देवबापाची इच्छा आहे. मग आता ह्या सगळ्या जुनाट संकल्पनामधून ते दाढी वाढवणं आणि निराशेत जगणं, ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर येऊया आणि नको त्या गोष्टी न करण्यापेक्षा आपण योग्य गोष्टी काय आहेत या दिवसात आपल्याला काय करता येईल? लोक राख लावतात, पण राखेचा अर्थ काय? राख म्हणजे पश्चाताप. हालेलुया. राख म्हणजे पश्चाताप आहे. राखेमध्ये काही लोक बसले. त्यांच्यापैकी मी फक्त 3 लोकांची आपल्याला उदाहरणं सांगतो. पटकन हा. राखेमध्ये बसणारे 3 लोक मी तुम्हाला सांगणार आहे आज. इयोब याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन. जोब चॅप्टर 2 वर्स 8. राखेत कोण बसलं? पुस्तकाच्या नावावरूनच कळालं, इयोब. तर वाचूया. इयोब 2रा अध्याय 8वं वचन. इयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी, का बरं? कळवाचे फोड आले ना अंगावरती. मग त्याने काय केलं? इयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. किती बघा, किती सुंदर वचन आहे. इयोब राखेत बसला. अरे, कधी काळी एकदम सुंदर ठिकाणावरती बसणारा, एकेकाळी देवासाठी अर्पण देणारा, त्याचं स्थान फार उच्च होतं. कारण की तो एवढा धनवान होता, एवढा संपन्न होता, त्याचं स्थान कितीतरी चांगलं होतं. पण सैतानाने एंट्री केली. कुठून आला आणि कुठं बसला? राखेत जाऊन बसला. राख हे पश्चातापाचं प्रतीक आहे. अजूनही इयोबाला वाटतंय त्याच्याकडून काहीतरी चुकलंय, त्याला काहीतरी करेक्शन करण्याची गरज आहे. तो कुठेही देवाला दोष देत नाही, स्वतःला करेक्ट करतो, मित्रांशी वार्तालाप करतो. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये, या दुःखात त्याची सगळी 7,000 मेंढरं गेलेली आहेत, 3,000 उंट गेलेले आहेत, 500 त्याच्या गाढवी गेलेल्या आहेत, 500 बैल जोड्या गेल्यात, सगळं गेलं त्याचं.
मुलं बाळ गेली, पुत्र गेले, कन्या गेले, सगळं गेलं, त्याचं सगळं संपलं. आणि त्या परिस्थितीमध्ये तो जाऊन राखेत बसलाय आणि त्या ठिकाणावरून तो देवाकडं याचना करायला सुरुवात करत आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या दुःखाच्या काळामध्ये कधीतरी मी लोकांना असं पाहतो, की कधी कधी मनुष्य आपल्या संकटामध्ये अग्रेसिव्ह होतो, निराश होतो आणि काहीही बोलत सुटतो. रागाच्या तडाख्यामध्ये माणूस काहीही बोलायला सुरुवात करतो. दुःखात जे नम्र राहत नाहीत, त्यांचं दुःख पुढं कायम राहील. लक्ष देऊन ऐका. जो दुःखामध्ये संकटाच्या दिवशी देवबापापुढे नम्र होत नाही, जो देवापुढे लीन होत नाही, त्या व्यक्तीच्या जीवनामधले संकट अजून वाढायला लागतात. या ठिकाणी योब नम्र झालाय. योबाने खापरी घेतली शरीर खाजवण्यासाठी आणि तो जाऊन डायरेक्ट राखेमध्ये बसलाय. एक पश्चातापाचं चिन्ह आपण पाहतो. देवाच्या प्रिय लोकांनो, या राखेच्या बुधवारी मस्तकावरती काय राखेची खून धारण करता, ते फक्त जगाला दिसण्यासाठी होईल. रस्त्याने चालाल, म्हणाल अरे ख्रिस्ती माणूस आलाय आणि ह्याच्या डोक्यावरती, ह्याच्या कपाळावरती राखेची खून आहे, पण त्याचा अर्थ कुणाला कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही पश्चाताप कराल, तुमचा स्वर्गीय देव आनंदित होईल आणि तो म्हणेल की याने मस्तकाला नाही, तर याने आपल्या पूर्ण शरीराला माझ्या स्वाधीन केलेला आहे, याने पश्चाताप केलेला आहे, याने पापापासून आपलं जीवन दूर केलेलं आहे. देव बाप्पाला आनंद होईल असे काम करूया. हालेलुया. आमचं राखेत बसणं म्हणजे काय, आमचं उपास करणं म्हणजे काय, आम्ही देवाच्या जवळ यायला पाहिजे, आम्ही पश्चाताप केला पाहिजे, प्रभूकडे वळालं पाहिजे, ही देव बापाची इच्छा आहे. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी योब हा एक पहिला व्यक्ती आहे. योब हा एक आपल्या 3 उदाहरणांपैकी पहिला व्यक्ती आपण पाहत आहोत. योब राखेमध्ये बसला. आणि तुम्हाला काय वाटतं, त्याचं दुःख तसंच राहिलं का? देवाच्या लोकांनो, तो राखेतच बसून राहिला का? नाही. एक दिवस असा आला, परमेश्वराने जे त्याचं होतं त्याच्या दुप्पट त्याला दिलं, त्याच्या दुप्पट त्याला दिलं. जर तुमच्या जीवनात तुम्हाला मोठे आशीर्वाद पाहिजे, जर तुम्हाला वाटतं की आज माझ्या जीवनामधून दुःख गेलं पाहिजे, आज आत्ता याच क्षणी पश्चाताप करायला सुरुवात करा. आज प्रभूकडं आज हाक मारा, प्रभूला सांगा, प्रभू मी चुकलोय, मी पाप केलंय. ज्या आपल्या चुका आहेत, ज्या आपल्या अपराध आहेत, त्याची प्रभू समोर कबुली द्या आणि मग पहा आपल्या जीवनात कशा आशीर्वादाचे दरवाजे मोकळे होतात. देवाच्या लोकांनो, जर आज आम्ही देवाजवळ नसणार, जर आज आम्ही पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे येणार नाही, तर आमचं जीवन कसं काय आशीर्वादित होऊ शकेल? आज आम्हाला दिखावा नाही करायचा, आज आम्हाला मस्तकावरती खून धारण नाही करायची कसली, आहे ना. ख्रिस्ती लोक टिळा नाही लावत, कुंकू नाही लावत, आपल्या देवाला नाही चालत. ज्यांना चालतं त्यांना नाही विरोध करत मी, त्यांना करू द्या, ते करू शकतात. ज्यांना चालतं, ज्यांच्या दैवतांना चालतं, ते करू द्या. आपला जो यहोवा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा आहे, ह्या देवाला मस्तकावरती खून चालत नाही, 666 ची चालत नाही, कुंकू चालत नाही, टिकली चालत नाही. मग त्याला राखेची खून कशी काय चालत आहे की नाही? तर मग आज आम्ही हा विचार करायचा आहे की आम्ही देवाकडे आलेलो आहोत, तर आज आम्हाला पश्चातापाची गरज आहे. योबाचा पश्चाताप कसा आहे की परमेश्वराने त्याचे दिवस बदलले, त्याला आशीर्वाद केला. दुसरा व्यक्ती आपण, दुसरे जे लोक आहेत ते आपण पाहू शकता. एस्तेर याचा 4था अध्याय 3रं वचन पहा. त्या ठिकाणी मर्दकय आहे, एस्तेर आहे, परंतु एक आणखीन एक व्यक्ती आहे जो देवाच्या राज्याच्या विरुद्ध होता, जो यहुद्यांच्या विरुद्ध होता. देवाच्या प्रिय लोकांनो, हामानाने राजाचं मन कॅप्चर केलं होतं. नको नको त्या लबाड्यांच्या द्वारे खोटेपणाने यहुद्यांच्या विरुद्ध राजाला त्याने तयार केलं. आणि मग पहा, त्या ठिकाणी यहुदी लोकांना ही बातमी कळाली की आता आम्ही मरणार आहेत. त्यावेळेस त्यांनी काय केलं? एस्तेर 4था अध्याय आणि 3रं वचन. एस्तेर 4था अध्याय 3रं वचन. राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहोचले, तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली. बहुतेक लोक गोंधटात नेसून राखेत पडून राहिले. हालेलुया. लोकांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला. देवा, आमचं काय चुकलंय, आम्हाला जाणीव करून दे, आमचं जीवन तुझ्या हाती घे. लोक प्रभूकडे आलेले आहेत, लोकांनी पश्चाताप केलेला आहे, लोकांनी या ठिकाणी मोठा विलाप केला. बायबल सांगतं त्यांनी दुःख केला, त्यांनी आक्रोश केला आणि त्या आक्रोशामध्ये जाऊन त्यांनी गोंधटात नेसलं आणि राखेत जाऊन बसलं. त्या लोकांचं दुःख तसंच राहिलं का? एस्तेरची मध्यस्थी कामी आली प्रियांनो. ह्याच दिवसासाठी तुमच्याने माझ्या परमेश्वराने एस्तेरला
राणी बनवलं होतं ह्याच दिवसासाठी, या विशेष कामगिरीसाठी. कारण परमेश्वराला ठाऊक आहे पुढील दिवसात काय घडणार आहे. त्याच्या आधीच परमेश्वराने राजाच्या जवळ असणारी ती राणी असं एस्तरला तयार केलं. एस्तरच्या मध्यस्थीमुळे हा सगळा कोप राजाचा यहुद्यांवरून हटला आणि परमेश्वराची दया झाली, परमेश्वराची कृपा झाली. यहुद्यांचा नाश झाला नाही, परंतु जो नाश करायला निघाला होता त्याचा मात्र नाश झाला. तो हामान त्या ठिकाणी फासावरती देण्यात आला. देवाच्या लोकांना आपण हे पाहत आहोत की लोक पश्चाताप करतात, मग त्यांच्यावरती दया होते. उर्मट मनाच्या लोकांवरती दया केली जाणार नाही. जे लोक घमंडी स्वभावाने जातात, प्रार्थना करताना पण एखादी काही घटना एखाद्याच्या जीवनात घडली, लोक डायरेक्ट बोलतात, हे देवा तुला मीच भेटलो का, माझ्याच जीवनात का, माझ्याच जीवनात का. देवाला दोष द्यायला सुरुवात होते. देवा तू असं आहेस, देवा तू तसा आहेस, देवा तुझं असं, देवा तुझं तसं. मी म्हणतो अजून वाईट होणार आहे. मी काय म्हणतो ऐका, अजून वाईट होणार आहे. जे देवाला दोष देत बसतात त्यांचं अजून आणि अजून वाईट होतं. पण वाईट होताना ज्याला दिसतंय आणि जो पश्चाताप करतो, परमेश्वर कळवळ्याच्या नजरेने त्याच्याकडे पाहतो आणि सगळी परिस्थिती बदलून टाकतो. योबाचा पश्चाताप खरा आहे, राखेत जाऊन बसला. यहुद्यांचा पश्चाताप खरा आहे, त्यांचे प्राण वाचले, परमेश्वराने त्यांच्यावर दया केली. आणि तिसरं आणि सगळ्यांचं फेवरेट उदाहरण योनाच्या काळामध्ये. योनाच्या काळात योना याचा 3रा अध्याय 5वं वचन आणि 6वं वचन दोन्ही वचन आपण वाचूया. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. कधी? आधी पाप करत होते. योना त्यांच्याकडे, जो प्रीचर माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहून आलेला आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये नाही, माशाच्या पोटात राहून आलाय. 3 दिवस 3 रात्र प्रार्थना करून आलेला आहे. पॉवरफुल मॅन ऑफ गॉड. तो त्यांच्याकडे जेव्हा पोहोचला, त्यांच्या मनामध्ये देवाने कार्य केलं. आणि पहा, तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंडताट नेसले. सूटबूट काढले, त्यांचे कपडे, महागडे कपडे काढले, गोंडताट नेसले. गोंडताट एक असा युनिफॉर्म, हालेलुया, प्रभूची स्तुती असो, एक असा युनिफॉर्म आहे जो पश्चातापाला दर्शवतो. ज्यावेळेस माणूस सर्वस्वाचा त्याग करतो त्यावेळेस तो गोंडताट नेसतो. प्रिया, गोंडताट नेसले. आणि पुढं पहा काय झालं 6व्या वचनात ऐका. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले, काय, आपण आता मरणार आहेत. जेव्हा त्याला वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंडताट नेसून राखेत बसला. आमेन, हालेलुया. राजा पण राखेत जाऊन बसला. असे लोक आजच्या तारखेला पाहिजे ह्या दिवसांमध्ये. प्रेज द लॉर्ड. आज लोकांना वाटलं नाश होतोय नाही तर कोण मरतंय, पण लोक आपली जागा सोडायला तयार होत. बऱ्याचशा चर्चेसमध्ये लोकांच्या बसण्याच्या जागा फिक्स असतात आणि त्यांच्या का जागेवर दुसरं कोणी जाऊन बसलं. 3रं महायुद्ध चर्चमध्ये. जागेवर एवढं प्रेम केलं जातं. नेते, राजकारणी, पुढारी, ज्यांना समाजात प्रतिष्ठेचं स्थान आहे, त्यांना सगळ्यात जास्त जर प्रेम कुठं असेल तर त्यांचं प्रेम त्यांच्या खुर्चीवर आहे, त्यांच्या जागेवरती आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्थान सोडायला तयार होता, परमेश्वर तुम्हाला खूप उंच करतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्थान सोडून नम्र व्हायचा प्रयत्न करता, परमेश्वर तुम्हाला खूप उंच करतो. खरी गोष्ट, 100% खरी गोष्ट. बघा, येशू ख्रिस्ताने स्वर्ग सोडला डायरेक्ट जमिनीवर, आणि जमिनीवरती येऊन पण जमीन गाडला गेला. सोपं नाहीये हे. देवाचा पुत्र आहे तो, स्वतःला किती लीन केलं. मग फिलिपी 2 मध्ये सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आले. येशूच्या नावा एवढं उंच नाव कोणाचं नाही. सर्वोच्च नाव येशू ख्रिस्ताला देण्यात आलं. का? नम्रपणा. त्या राजाने काय केलंय, आपलं राजासन सोडलं, जागा दिला टाकून, अंगामध्ये त्याने असे वस्त्र घातले जे राजाला शोभत. कोणताच नेसला राजा आणि जाऊन राखेत बसला. याला म्हणतात पश्चाताप.
याला म्हणतात लीनपणा, याला म्हणतात नम्रपणा. राजा जर पश्चाताप करतो तर ही मोठी गोष्ट आहे. परमेश्वराची दया बघा, पूर्ण निनवेचा नाश होणार होता, एकाही व्यक्तीचा नाश झाला. फक्त अख्ख्या पूर्ण स्टोरीमध्ये फक्त कुणाचा नाश झाला? योनाच्या पुस्तकात तो वेल उगवला होता का? बस, बाकी कोणाचाच नाश नाही, है ना? सो वेल दाखवलाय तुंबीचा, तो जो वाळून गेला त्याचा नाश झाला. पण ह्या अख्ख्या पुस्तकात देवाने नाश होऊ दिला नाही. ह्या पुस्तकात परमेश्वराने जीवित हानी होऊ दिली नाही. पश्चाताप झाला ही परमेश्वराची दया होती. आज राखेचा बुधवार आहे. पश्चातापाची गरज, आम्हाला देवाकडे माफी मागण्याची गरज आहे, पश्चाताप करण्याची गरज आहे, जेणेकरून देवाचं मोठं आणि महान गौरव आमच्या चिंता. बरं, आता हे एक शहर आहे निनवे. आणखीन एक शहरांबद्दल सांगतो तुम्हाला, सदोम आणि गमोरा. सदोम गमोरावरती पण देवाचा राग आहे, निनवेवरती पण देवाचा राग. सदोम गमोराचा नाश झाला का? 100% झाला सदोम गमोराचा नाश. निनवेचा नाश झाला का? झाला. का फरक आहे? दोन्ही अशा जागा आहेत ज्यांचा परमेश्वराला नाश करायचा आहे, पण एक जागेचा नाश होत नाही, एका जागेचा नाश होतो. हे अगदी तसंच आहे जे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे. एक उजवीकडे चोर आहे, एक डावीकडे चोर आहे. अगदी तशीच घटना आहे. एक निंदा करतो आणि एक स्तुती करतो आणि म्हणतो राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि एक म्हणतो खरंच देवाचं पुत्र असलं तर खाली उतर, आम्हाला पण वाचव, स्वतःच पण बचाव. म्हणजे एक निंदा करतोय आणि दुसरा त्या शेवटच्या क्षणात पश्चातापी अंतःकरणाने माझी आठवण कर. प्रभूने पण प्रॉमिस देऊन टाकलं. अगदी तसं आहे. नाण्याच्या या दोन बाजू आहेत. एकीकडं निनवे ज्याच्या पश्चातापामुळं परमेश्वर त्यांना वाचवलं, आणि एकीकडं हा सदोम गमोराचा प्रदेश आहे, नाश झाला. लोटाचा परिवार वाचला, मॅडम सोडून बाकी सगळे वाचले. मिठाचा खांब, मिठाचा खांब, तिची गणना सदोम गमोराच्या लोकांमध्ये झाली. तिथं राहून राहून तिला स्वभाव मिळाले काय माहित नाही त्यांचा, सदोम गमोराचा. मन सगळं घरात अडकलंय, मागे वळून पाहत राहील सारे. नांगराला हात घातला की मागे बघायचं नाही, देवाची इच्छा आहे. येशूकडे पाहायला लागलं की वादळाकडे पाहायचं नाही, बुडतो माणूस. एकदा पुढं चाललंय तर पुढंच चालायचं, मागे वळायचं नाही. नजर हटी दुर्घटना घटी, प्रभूकडे पाहायचं बस. हीच देवाची योजना आहे. मग निनवे का नाही वाचलं? निनवे वाचलं, परंतु सदोम गमोरा का नाही वाचलं? सदोम गमोरा न वाचण्याचं कारण, पहिलं कारण संदेष्टा नव्हता. देवाला धन्यवाद द्या, तुमच्याकडे संदेष्ट आहेत, भविष्यवक्ते आहेत, अपोस्टल्स आहेत, प्रॉफिट्स आहेत, टीचर्स आहेत, सगळे आहेत, देवाचे सेवक सेविका. त्यांनी घेरलंय तुम्हाला सगळ्या आजूबाजूंनी. हे ना शरीर माती आहे आणि हे खेचतात आपल्याला. हे शरीर आहे ना मातीत मिळवायचा प्रयत्न करतं माणसाला, कारण हे मातीतून आलंय. पण आत्मा स्वर्गीय देवाने दिलाय, म्हणून आमचं आत्मिक गोष्टीकडे लक्ष लागलं पाहिजे. आम्ही मातीत मिळणार नाही. आणि म्हणून आम्हाला नेहमी निरंतर टिकून राहण्यासाठी देवाच्या संगतीत राहायला पाहिजे. बायबल वाचन, सगळ्या गोष्टी, फेलोशिप, चर्चला गेलं पाहिजे, प्रार्थनेत टिकून राहिलं पाहिजे, संदेश ऐकले पाहिजे, अधिकाधिक देवाच्या सानिध्यात वाढत गेलं पाहिजे. मग आम्ही टिकून राहणार. चांगले चांगले आम्ही पाहिले. आपल्यापैकी बहुतांना असे अनुभव आले असतील, खूप प्रार्थनेत होता, आता देवाला सोडून लांब गेला. का? हे युद्ध आहे आत्म्याचं आणि शरीराचं. उपास म्हणजे काय गंमत समजू नका. आत्मा म्हणतो कर फास्टिंग, कर फास्टिंग. शरीर म्हणतो दुपारीच दे सोडून, आता जाऊ दे. युद्ध आहे हे आत्म्याचं आणि शरीराचं. सदोम गमोराच्या लोकांकडे संदेष्टा नव्हता, त्यांना सांगणार कोणी नव्हतं, संदेष्टा नव्हता. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे पश्चातापी अंतःकरण नव्हतं, त्यांच्याकडे गोंताट नव्हतं, त्यांच्याकडे राख नव्हती, त्यांच्याकडे देवाकडं वळण्याचं मन नव्हतं, आणि त्यांच्याकडे देवाचं भय नव्हतं. या गोष्टी नसल्या कारणाने त्यांचा नाश झाला. नाश येतोय,
पण तरी सुद्धा ते आपल्या पापामध्ये राहिले आणि म्हणून त्यांचा नाश झाला. सदोम गमोराचा नाश, परंतु या ठिकाणी निनवेचा बचाव झाला हे आपण पाहतो. मग आज दोनच ऑप्शन आहेत आपल्या सगळ्यांकडे, बोल येशू मसीह. दोनच ऑप्शन आहे ना प्रत्येक जगातील लोकांसाठी, दोनच ऑप्शन आहे. एक, आज राखेत बसा, नाही तर उद्या राख रांगोळी करून घ्या. समजेल त्याला समजेल, प्रत्येकाला कळणार नाही. माग राहिला रॅप्चर मध्ये सुटून, मग राख रांगोळी इकडे पाठीमागे. नंतर कोरोनाच्या काळात जे तुम्ही बघितलं आणि ते पाहून सगळं जग एकदम विस्मित झालं. बापरे, हे काही झलक होती, ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे, मोठ्या भयंकर गोष्टी घडणार आहेत. ह्या वर्षी पण तुम्हाला दिसतील अनेक गोष्टी घडणार आहेत. शेवटच्या काळात आम्ही आहोत, शेवटच्या टप्प्यात आहेत. आज राखेत बसा, आज पश्चाताप करा. आज जो राखेत बसणार नाही, आज जो पश्चाताप करणार नाही, आज जो आपलं मन प्रभूकडे लावणार नाही, ज्यावेळेस प्रभू येईल त्याला त्या रॅप्चर मध्ये तारणाचा अनुभव येणार नाही, उचललं जाण्याचा अनुभव येणार नाही. आज लेंथ पिरियड जगासाठी काही असो, आमच्यासाठी असे दिवस असावेत की आम्ही अजून देवाजवळ, आमच्या धार्मिकतेत वाढ पडते. 40 दिवस निरंतर तुम्ही प्रार्थना कराल आणि नंतर मग ती प्रार्थना बंद होईल असं न होता, इथून पुढे असं ठरवा, माझे 40 दिवस संपतच नाही, माझा लेंथ पिरियड आता संपणारच नाही, मी कंटिन्यू करणार आहे. माझा परिवार, आम्ही कंटिन्यू प्रार्थना करणार आहे निरंतर. आम्ही चर्च उगवणार नाही, आम्ही काही बाकीच्या गोष्टींच्या मागे लागणार नाही, आम्ही देवाच्या सानिध्यात टिकून राहणार. निर्णय घ्या. बरं, आता ज्या वेळेस आपण उपास करतो, कितीतरी लोक उपास करतात पण प्रार्थना करत. उपास करायचं आणि प्रार्थना नाही करायचं. हे कसं आहे ना की 4 व्हीलर दिली, गाडी बाईक दिली आहे, पेट्रोलच नाही टाकत. गाडी आहे, पेट्रोल. तोफ दिलीये, पण तोफेत गोळाच नाही. रिव्हॉल्वर आहे, गोळ्याच नाहीयेत. अत्तराची बाटली आहे, रिकामीच आहे, त्याच्यात अत्तरच नाहीये. उपास करणं आणि प्रार्थना न करणं असं आहे. निरर्थक झाला उपास. ख्रिस्ती लोकांचा उपास कशाने सुटतोय मी तुम्हाला सांगतो. किती कडक उपास करा, बिना अन्न पाण्याचे एकदम कडक उपास, एक शिवी दिली उपास सुटला, खोटं बोलला उपास सुटला, एखाद्याचा द्वेष केला, तिरस्कार केला, उपास सुटला, चुकीचं वागला, कपटीपणा केला, घमंड केला, उपास सुटला. काय अर्थ आहे? प्रभू अंतर्याम पाहतो. उपास कशासाठी आहे? तुम्हाला देवाजवळ नेण्यासाठी. उपास केल्यानंतर देव खुश होतो आणि शाबासकी देतो असं मुळीच समजू नका. बायबलचा आदर नाही या गोष्टी. उपास तुमच्या आत्मिक वाढीसाठी करा. तुमच्या काय अडचणी असतील त्याच्यासाठी उपास प्रार्थना करा. देवाजवळ येण्यासाठी उपास प्रार्थना करा. ही कारण असतो. उपासात निरंतर आम्ही प्रार्थनेत राहिलो पाहिजे. लोक 2 अध्याय 36-37 वचनामध्ये हन्ना नावाची स्त्री आहे. देवाच्या मंदिरात राहायची, उपास तापस करायची, देवाच्या सानिध्यात राहायची. काय तिला रिवॉर्ड मिळालं बघा. प्रभूचं दर्शन झालं, साक्षात मंदिरात तिला प्रभू भेटला. येशू बाळाला ज्यावेळेस मंदिरात घेऊन आले त्यावेळेस या स्त्रीला प्रभू भेटला. किती तिला विशेष देवाचा आशीर्वाद प्राप्त झाला. तुमचे उपास आणि प्रार्थना कधीच वाया जाणार नाही. ज्या लेकरांचे लग्न जमत नाहीत, अडखळ नाहीत, 100% सांगतो. एखादी तुम्ही परीक्षा देता, वारंवार देता, पास होत नाही, अडखळ नाही. एखाद्या गोष्टीसाठी परिश्रम करता, गावात सगळ्यांच्या विहिरीला पाणी, आमच्या नाही. काय आम्ही काय शापित लोक आहेत का? खऱ्या देवाचे जिवंत लोक आहात तुम्ही. अख्ख्या गावात सगळीकडे पाण्याचा तुटवाडा पडला तरी तुमच्याकडे मुबलक पाणी असणार आहे. मग का नाहीये?
आज आमच्या प्रार्थनांची उत्तरं जर मिळत नसतील, काहीतरी अडखळण आहे. मग ती अडखळणं कशी काढणार? येशू ख्रिस्ताने एकदा दुष्टात्मा काढला. शिष्य थकले. दुष्टात्मा म्हटला, "मी नाही जात, जा." दुष्टात्मा गेलाच नाही. येशू आला, धमकावलं, दुष्टात्मा गेला. मग काही किल्ल्या प्रभूने त्यांना सांगितलं कसं काढायचं. ही जात उपास प्रार्थनेशिवाय जात नाही. म्हणजे तुम्ही आत्म्यात प्रबळ असणं गरजेचं आहे. आत्म्यात प्रबळ असणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी दुष्टात्मा तो काढून टाक. त्या हन्नाने उपवास केले आणि तिच्या उपवासाचं तिला उत्तर मिळालं. तिला प्रभूचं दर्शन. उपवास आणि प्रार्थना कधीच वाया जात नाही. जर आपल्या जीवनात काही अडखळणं दिसत असतील, आपल्या जीवनात जर आपल्याला वाटत असेल की काही वर्ष झाले मी तिथं अडकलो, पुढे जातच नाही माझी गाडी. उपवास, देवाबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्ही तयार होणं गरजेचं. अनेक देवाच्या सेवकांकडून जर आपण ऐकाल तर तुम्ही कसे प्रभूमध्ये वाढले, तुम्हाला हेच सिक्रेट ऐकायला मिळेल. उपवास, प्रार्थना, वचन वाचणे, देवाच्या सानिध्यात वेळ घालवणे, ह्याच गोष्टींच्या द्वारे परमेश्वर त्याच्या अलौकिक योजना सिद्ध. नेहमी पहिला अध्याय 4थ्या वचनात नेहमाने उपवास प्रार्थना केली. दुसरे शमूएल 12वा अध्याय 17वं आणि 23वं वचन. दुसरे शमूएल 12वा अध्याय 17 आणि 23 या वचनात दावीद राजाने उपवास प्रार्थना केली. खिन्न झाला होता. मुलगा मरायला टेकलाय, दावीद प्रार्थना करतो. उपवास प्रार्थना. योना 3रा अध्याय 7 ते 10 वचनात आता आपण पाहिलं, निनवेच्या लोकांनी उपवास प्रार्थना केली आणि त्यांचा उपवास साधारण नव्हतं. सगळे त्यांची म्हणजे लिटरली जनावरं वगैरे, लहान थोर सगळे सगळे सगळ्यांनीच उपवास करून टाकले. देवाची दया, कोणाचाही नाश नाही. पौल पण उपवास करायचा. पौलाचं जीवन तर फार विशेष होतं. कधी उपवास करायचा, कधी उपवास घडायचे, कधी उपासमार व्हायची. फरक आहे प्रत्येक गोष्टीत. उपवास वेगळा, उपाशी राहणं वेगळं, उपासमार होणं वेगळं. पौलाला सगळेच अनुभव आले. दुसरे करीत 11वा अध्याय 27 वचन आपण वाचूया. 2 कोरिन्थियन्स चॅप्टर 11 वर्स 27. दुसरे करीत 11:27. श्रम व कष्ट कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा या सर्वांमुळे मी अधिक आहे. श्रम केले, कष्ट केले, कितीतरी वेळा जागरण झाली, झोप नाही, काय नाही, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, सगळ्या गोष्टी पौलाने सहन केल्या. उपवास केले त्याने. उपवास प्रार्थना ही फार महत्वाची, आशीर्वाद देणारी. एस्तेर 4:3 मध्ये मर्दखय आणि यहुद्यांचा उपवास सांगितलेला आहे. सुरुवातीच्या काळात मंडळीने देखील उपवास केलेले आपण बायबलमध्ये पाहतो. प्रेषित 9वा अध्याय 9वं वचन, प्रेषित 13वा अध्याय 2रं वचन, प्रेषित 14वा अध्याय 23वं वचन, प्रेषित 27वा अध्याय 9वं वचन, प्रेषित 27वा अध्याय 33 वचन. अनेक ठिकाणी तुम्हाला रेफरन्स पाहायला मिळते. मंडळीत उपवास करत होते, प्रार्थना करत होते. कुठल्याही संकटांना, अडचणींना उपवास प्रार्थना तुम्हाला उत्तर देऊ शकते. आणि म्हणून हे लेंथ पिरियडचे जे दिवस आहेत, या दिवसांमध्ये अधिकाधिक आपण देवाच्या सानिध्यात उपवास प्रार्थनेत राहण्याचा प्रयत्न करू. अनेक वेळा परमेश्वर आपल्याला रिव्हील करतो आणि ज्यावेळेस देव तुम्हाला सांगतो की उपवास कर, आणि जर तुम्ही ते उपवास केले, परमेश्वर तुम्हाला शक्ती देतो. ज्यावेळेस परमेश्वराच्या योजनेने तुम्ही उपवास प्रार्थना करता, त्यावेळेस परमेश्वरच शक्ती देतो तुम्हाला त्यामध्ये पुढे जाण्यासाठी, ते उपवास पूर्ण करण्यासाठी. मग देव जसे सांगेल त्याप्रमाणे उपवास आपण केले पाहिजे. उपवास म्हणजे एक प्रत्येकाची एक कन्सेप्ट असते. माझी थोडी वेगळी कन्सेप्ट आहे. कितीतरी वेळा असं होतं की एखाद्या कामासाठी उपवास केला जातो आणि असं घडलंय कधी कधी, ज्या कामासाठी उपवास केलाय, 12 वाजता काम झालं, 1 वाजता मी डायरेक्ट जेवण केलंय, उपवास सोडला दुपारी. कधी पूर्ण दिवसाचे उपवास,
सकाळपासून उपासाची सुरुवात सकाळी पहाटेपासूनच करा. नाही तुम्ही दुपारी जेवलं आणि मग उपास स्टार्ट केलं, ऑलरेडी कॅलरीज घेतलेत तुम्ही, तुम्हाला काही त्रास होणार नाही. दुपारी दाबून जेवलात आणि म्हटलं अरे वा, काही लोकांच्या पद्धती निघाल्या ना. दुपारचं भरपूर जेवायचं आणि मग तिथून पुढे मी फास्टिंग करतो. मग असं पाहायला गेलं तर आपण सगळे होल नाईट फास्टिंग करणारे लोक आहोत. रात्री जेवलो की रात्रभर काय खातो का आपण झोपेची झोपून? नाही. मग त्याला फास्टिंग म्हणणार का तुम्ही? हे असे काहीतरी नाही का चुकीच्या संकल्पना काढू नये. सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळण्यापर्यंत किंबहुना एवढा तरी उपवास असावा, त्यावेळेस तुम्ही उपवासाचा दिवस ठरवता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसभर उपवास, असं उपवास करू शकतो. कधी कधी असं घडतं, एखादं काम एखाद्या दिवशी नाही झालं, ते दुसऱ्या दिवशी झालं तर मग दुसऱ्या दिवसापर्यंत उपवास, कधी कधी 3 दिवस उपवास, जसं देव तुम्हाला लीड करेल त्याप्रमाणे उपवास. कधी देव तुम्हाला रिव्हील करतो की अजून प्रार्थनेची गरज आहे, टिकून राहा, उपवास करत राहा, काही प्रॉब्लेम. देवांनी तुम्हाला शक्ती दिली तर करा, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल त्याच्या. उपवास करताना कधीच म्लानमुख व्हायचं नाही, असं बायबलमध्ये लिहिलं. म्लानमुख म्हणजे काय? म्हणजे तो एक अशा प्रकारचा चेहरा आहे की ज्या चेहऱ्यावरती दिसतंय की याला खूप खायची इच्छा आहे पण याला काही मिळत नाही. याच्या समोर आता 4 भाकरी दिल्या तर हा संपवून टाकू शकतो, पण आता याला जबरदस्ती याने घोड्यावर बसलाय, कसा तरी याने उपवास केलाय, हा तो त्याचा अर्थ होतो. लहान मग एकदम चेहरा उतरवून लोकांमध्ये जायचं, काय झालं, काय नाही, उपवास आहे. आपल्या उपवासाचा दिखावा करू नका. आता काही लोक ह्या वचनाला एवढं हायपर होऊन ऍक्टिव्ह होऊन ते घेतात, उपवासाच्या वचनाला कोणाला सांगायचं नाही. आता एकदा भावाला एका आम्ही बरोबर होता आणि आम्ही प्रेयरला गेलो होतो प्रार्थना. त्याला म्हणायचो अरे चहा घे ना. नको. मग थोडा वेळ झाला, नाश्ता करा ब्रदर. नको. काय झालं? दुपारी जेवण, स्नॅक्स, नको नको नको. आम्ही दिवसभर 50 वेळा त्यांना विचारत आहे, हे खाता का, ते खाता का, ते खाता का. संध्याकाळी मला उपास होता. मग हे जर सकाळी सांगितलं असतं तर आम्ही 50 वेळा विचारलं असतं. आम्हाला कळायला पाहिजे आम्ही कधी सांगायचं, कुठं सांगायचं. तुमच्या घरात तुमच्या आईला, पत्नीला, स्वयंपाक बनवणाऱ्यांना नक्की सांगा, आज माझा उपास आहे, मला काही करू नको, संपला विषय. ते दिवसभर तुम्हाला डिवचत राहणार नाही, खातो का, खातो का, खातो का. आणि तुम्ही म्हणाल नाही, प्रभूने मला सांगितलं आहे कोणालाही कळू द्यायचं नाही. पण घरात सांग. उलट त्याच्यामुळे माइंड डिस्टर्ब होतं. कसं डिस्टर्ब होतं? आता तुम्हाला पक्क तुम्ही ठरवलंय उपवास धरायचा. तुमचा फेवरेट समोसा तुमच्या समोर कोणी टेबलवर आणून ठेवला तर खाच. आपल्या पूर्ण नाशिक मधलं फेवरेट सगळ्यांचा फेमस आहे समोसा, खाच. आपल्या नगरचं एकदम स्पेशल कचोरी आहे, खाच. तुमचे आवडतंय काहीतरी, शांतीभंग. मनात माणूस विचार करतो आपण तर कोणाला सांगितलं नाही, उपास आहे, काय खायला हरकत आहे. माणूस दुविधा मनस्थितीत जाऊ शकतो. परिवारात सांगा, फक्त त्या उपासाचा दिखावा नको. 4 लोकांमध्ये सगळ्यांना दाखवायला, सगळ्यांना सांगायला असे उपास. उपास गुप्त, जगाला सांगायचं. आता चर्चमध्ये उपास प्रार्थना ठेवली, अरे तुम्हाला माईक मधून सांगावं लागणार आहे अख्ख्या चर्चला, येत्या शुक्रवारी चर्चमध्ये उपास प्रार्थना आहे. लोकांना कळेल कसं? गुप्त उपास. कळतं ना, गुप्त उपास म्हणजे दिखावा नकोय. गुप्त उपास या शब्दाचा अर्थ आहे दिखावा नको. तुमच्या गुप्तदर्शी पित्याला दिसावं असा जीवनक्रम पाहिजे. कुठलाही बोलण्यातून, वागण्यातून उपासाबद्दल धार्मिक आहे मी किती, बघा आम्ही कसा उपास केलाय, हे आम्ही दाखवायचं नाही. डोक्याला तेल लाव, म्हणजे एकदम टापटीप राहा. उपास आहे म्हणून गचाळ राहू नकोस. उपास आहे म्हणून
तोंड उतरून बसू नको. उपास आहे म्हणून कसे तरी घाणेरडे कपडे घालू नको. उपास आहे म्हणून दिवस कसा तरी काढू नको. उपास आहे म्हणून दुःखात असा काहीतरी राहू नको. उपास आहे, त्या उपासाच्या दिवशी पण असा राहा की लोकांना वाटेल की हा खाऊन जेवढा सामर्थ्यवान आहे, उपासात त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. कारण की या उपासात याचं लक्ष आत्मिक गोष्टींवरती लागेल. त्याला म्हणतात उपास. ते उपास परमेश्वर अधिक आशीर्वाद देतो. त्याद्वारे देवाचं गौरव होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, लेन समयात आम्ही उपास करावेत की करू नये? बघा, माझं एक स्पष्ट मत आहे. ज्या वेळेस एक व्यक्ती प्रार्थना करतो एखाद्या विषयासाठी आणि ज्या वेळेस 100 लोक प्रार्थना करतात, काहीतरी फरक आहे त्याच्यात. एक मनाने केलेली प्रार्थना, दोघे किंवा तिघे एकत्र येतात, प्रभू तिथं आहे. ही सगळी जी वचनं आहेत, निमित्त काही असो, हे 40 दिवस असो किंवा काही असो, पण अख्खं जग एका वेळेस प्रार्थना करतंय. मग आम्ही त्यावेळेत प्रार्थना करू शकलो तर किती चांगली गोष्ट आहे. आम्ही पण या समयामध्ये देवाच्या सानिध्यात अजून जवळ जाऊ शकलो तर किती चांगली गोष्ट आहे. अधिकाधिक जर आम्हाला देवाचा गौरव करता येईल, अधिकाधिक प्रार्थना करता येईल, त्याच्याद्वारे किती मोठं देवाचं गौरव होऊ शकतं. किती अद्भुत गोष्टी त्याद्वारे घडू शकतात. उपास प्रार्थनेत असणारा आत्मिक गोष्टीमध्ये, उपास म्हणजे काय? शरीराला जे अन्न पाहिजे, शरीर अन्न मागते पण त्याला न देणे. तुला आज काहीच मिळणार नाही. तोंड बंद. हालेलुया. शरीराला आत्मा सांगतोय, आत्मा शरीराला सांगतोय, तुला आज काहीच मिळणार नाही. आज तोंड बंद, काही खायचं नाही. संपला विषय. शरीर म्हणतं थोडं तरी घेऊ दे. आत्मा म्हणतो अजिबात. आणि जे आत्म्याच्या अधीन आहे, ते यशस्वी रीतीनं उपास करू शकतात. आत्म्याच्या आधी. मग त्याच्यात काय होतं, की ज्यावेळेस तुम्ही त्या उपासात असता, आत्मिक गोष्टीत तुम्हाला जास्त सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं आणि मग तुम्ही त्या आत्मिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रबळ बनता, देवाशी एकदम कनेक्ट होता आणि मग त्या वेळेमध्ये तुमचं शरीर तुम्ही दाखवून दिले देवाला, की हे शरीर माझ्यासमोर काही नाही, त्याला मी पूर्ण कंट्रोलमध्ये आणलंय. जसं पाऊल म्हणतो, माझं शरीर मी कुदलतो, त्या शरीराला मी कंट्रोलमध्ये आणलंय. मी कुठलं पाप नाही करणार, ह्या शरीराला काहीच बोलू देणार नाही. आता फक्त आत्मिक गोष्टी मी करणार. आणि मग जेव्हा तुम्ही आत्म्यात प्रबळ होता, तुम्ही जे मागता ते तुम्हाला प्राप्त होतं. तो एक उपासाचा एक फार मोठा उच्च दर्जा आहे, तो गाठणं गरजेचं आहे. तो उपासाचा उच्च दर्जा आहे, तो आम्ही गाठणं गरजेचं आहे. शरीराला खाली दाखवणं, आत्म्याला उच्च दाखवणं, आत्मिक जीवनात प्रबळ होणं. मग त्याद्वारे आमची प्रार्थना देवासमोर सादर होते. त्याद्वारे परमेश्वर आम्हाला उत्तर देतो. एका त्या विशिष्ट अशा त्या टप्प्यावरती तुम्ही ज्यावेळेस पोहोचता प्रार्थनेमध्ये, त्यावेळेस तुम्हाला बरोबर परमेश्वरापासून उत्तर प्राप्त व्हायला सुरुवात होते. अद्भुत गोष्टी व्हायला सुरुवात, महान गोष्टी व्हायला सुरुवात. आणि मग तुम्ही एखादी गोष्ट मागता, सहज अशी इतर वेळेस मागता, 10 वेळा प्रार्थना केली सकाळपासून नाही मिळत. पण उपास प्रार्थनेत तुम्ही बोलता, लगेच तुम्हाला उत्तर मिळतं. का? कारण की त्यावेळेस तुम्ही आत्म्याच्या अधीन आहे. मग नंतर तुम्हाला अशी एक सवय लागते. काही लोक उपासात एवढे पारंगत होतात, की नंतर त्यांना अशी सवय लागते, की ते फुल पोटभर जेवून पण उपासात असलेल्या त्या सामर्थ्यात प्रार्थना करतात. समजतं आपल्याला? हालेलुया. ते त्याच विश्वासात त्या गोष्टीत खंबीर होतात आणि मग त्यांना खूप अति प्रमाणात उपास करावे लागत नाहीत. येशू ख्रिस्त किती उपास करायचा? कमी करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक खूप जीवाचा आटापिटा करून उपास प्रार्थना करतात. तसं नका करू. जेवढं देवाने सांगितलं ते करा. अतिरेक करू नका. त्याचे परिणाम आपल्या हेल्थवरती होऊ शकतात. येशू ख्रिस्ताला पण लोक दोष द्यायचे. काय तुझे शिष्य खातात, पितात, काय हे सगळं उपास करत नाहीत, काय करत नाहीत. करायचा येशू, पण अति नव्हता करत. वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत खाणे-पिणे योग्य आहे. नंतर त्यांना उपास करायचेच आहेत आणि नंतर मग झालेच त्यांचे उपास ऑटोमॅटिक. परमेश्वराने करून घेतले. आज या लेंथ समयाला सुरुवात होत असताना काही गोष्टी आज आपण 100% मनात क्लिअर केलेल्या. लेंथ पिरियड
बायबलमध्ये लिहिलेलं नाही, राखेचा बुधवार लिहिलेलं नाही. 40 दिवसांच्या उपासानंतर येशू ख्रिस्ताला डायरेक्ट क्रूसावर नेलं. ही गोष्ट अगदी चुकीची आहे, बरोबर नाही. आज आम्ही हे समजून घेतलं, उपास प्रार्थनेने आम्हाला काय प्राप्त होतं, उपास प्रार्थना का केली पाहिजे, राख म्हणजे काय, राखेचा बुधवार म्हणजे काय, उपास म्हणजे काय, कोण राखेत बसलं, कोणी उपास केले, आम्ही काय करायला पाहिजे, आमचा पश्चाताप कसा पाहिजे आणि या 40 दिवसाचा आम्ही काय फायदा घेऊ शकतो. या 40 दिवसात आम्ही अजून देवाच्या जवळ कसं जाऊ शकतो, अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या. प्रभूची स्तुती असो. उपास प्रार्थनेचे अनेक आपल्याला अनुभव असतील आणि नक्की त्या अनुभवात अजून आणि अजून प्रबळ होत. जे लोक म्हणतात मला अजिबात उपवास धरवत नाही, हट्टेकट्टे लोक, त्यांनी आता इथून पुढे सुरुवात करायला पाहिजे. कधी हाफ डे करा, अजून शक्ती मिळाली की फुल डे करा, मग 2 दिवस सलग करा. देव जसं तुम्हाला लीड करेल आणि उपास करून प्रार्थनेमध्ये वेळ द्या. आणि मग पहा देवाचं किती अलौकिक कार्य आपल्याला पाहायला मिळतं. अधिकाधिक उपास प्रार्थना केली, अधिकाधिक देवाच्या सानिध्यात राहिलं, वचन वाचलं, आराधना केली, ह्या गोष्टींनीच आपण देवाच्या जवळ येणार आहोत. या दिवसात तर खरंच मंडळीला खूप उपास प्रार्थनेची खूप गरज आहे, खूप खूप जास्त. असा समय आलेला आहे की आता ह्या दिवसांमध्ये संपूर्ण जगामध्ये फार एक निगेटिव्ह वातावरण तयार झालं. निगेटिव्ह वातावरण म्हणजे काय? आता अयोध्येमध्ये फार मोठं मंदिर बांधण्यात आलं आणि आता मंदिर बांधलंय म्हणून आता एक धर्म या गोष्टीच्या नावाखाली मतं मागितली जातील. जाती जाती मध्ये एक फूट पडत चाललेली आहे प्रिया. मी ह्या जातीचा, मी त्या धर्माचा, मी ह्या गोत्राचा, मी याचा, मी त्याचा, हे म्हणून म्हणून देशामध्ये अनेक ठिकाणांमध्ये लोकांच्या विचारांमध्ये फूट पडलेली आहे. आणि हे दिवस आपल्यासाठी अशा असावेत की आपण अधिकाधिक प्रार्थना करावी, अधिकाधिक देवाच्या जवळ जावं, कारण की हे वातावरण दूषित होत चाललंय देशामध्ये. जगभरामध्ये वातावरण दूषित होत चाललेलं आहे. श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत चाललेत, गरीब अजून गरीब होत चाललेले आहेत. आर्थिक रीतीनं गोष्टी अजून वाईट होत जाणार आहेत येत्या दिवसात. महागाई अजून वाढणार आहे, वाईट गोष्टी जगामध्ये वाढत चालल्यात, अजून त्या वाढतील. पण त्यासाठी मंडळीची जबाबदारी आहे, मंडळीने उपास आणि प्रार्थना करा.